जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ मित्रांनो। आज आम्ही पुन्हा आहोत किल्ले भिवगडाच्या पायथ्याजवळ। तर भिवगड अखंड संवर्धन सेवा समिती, वन खाते, कर्जत विभाग आणि आमची ग्रुप ग्रामपंचायत गौरकामत आणि बऱ्याचशा अशा दुर्ग संस्था यांच्या माध्यमातून आम्ही आज किल्ले भिवगडाच्या पायथ्याजवळ आणि काही गडाच्या टॉपवर सुद्धा आपण झाडे लावणार आहोत। म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी इर्शालवाडीला म्हणजे इर्शालगडावरती जी दुर्घटना झाली आणि फार मोठं लँडस्लायडिंग झालं आणि बराचसा भाग लँडस्लायडिंगने खाली आला आणि अक्षरशः इर्शालवाडी पूर्ण गाडली गेली। तर त्याच वेळेला काही सर्वे केला गेला महाराष्ट्रामध्ये। तर आपल्या किल्ले भिवगडाचा खालचा जो भाग आहे तो पण दरडग्रस्त भागामध्ये गणला गेला। तर ह्यावेळेला आम्ही निश्चितच त्याचा विचार करून गडाच्या पायथ्यापासून तर वरपर्यंत अगदी रानझाडं आणि बांबूची झाडं लावण्याचं प्रयोजन केलेलं आहे। तर या अनुषंगाने आम्ही हे वृक्षारोपण जे आहे ते किल्ले भिवगडाची ते आम्ही आयोजित केलेलं आहे। तर त्यासाठी विशेष म्हणजे आमच्या स्वामी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे इतरही काही संघटनेचे पदाधिकारी येणार आहेत। आमचे विकास चित्ते सरही आलेले आहेत। तर आपण अगदी थोड्या वेळातच जो मारुती मंदिर आहे, म्हणजे उताना मारुती आम्ही म्हणतो गावाच्या तिकडे, तर भिवगडाच्या पायथ्याशी जो मारुतीचं मंदिर आहे तिथे नारळ म्हणजे श्रीफळ फोडणार आहोत आणि आपल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सुरुवात करतो आहे। तर आज जो संपूर्ण ब्लॉग असणार मित्रांनो हा वृक्षारोपणाचाच असणार आहे। तर आपण आता तिकडे कंटिन्यू करूया। बजरंगबली की जय। मानव आणि निसर्ग यांचे नाते अनामिक काळापासूनचे आहे। खरं पाहता माणसाच्या सर्वच गरजा ह्या निसर्गातून पूर्ण होत असतात। पूर्वीच्या काळात फार मोठ्या प्रमाणात जंगलं होती आणि ती राखलीही जात होती। त्यामुळे नित्यनियमामध्ये अगदी जून महिन्यामध्ये पाऊस चालू होत होता। वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाणही फार मोठ्या प्रमाणात होतं आणि या सर्वांमुळे आपल्याला शुद्ध हवा मिळत होती। पण आजची परिस्थिती बघता पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, जंगलाला लागणारा वनवा, फार मोठ्या प्रमाणात होणारे जंगलतोड, या सगळ्या जबाबदार कोण? तर आपणच ना। मागच्या वर्षी इर्शालवाडीची बघितलेली घटना, हे सगळं आपण पाहिलं की आपण निशब्द होतो। आणि म्हणूनच यावर्षी आमच्या भिवगड अखंड संवर्धन सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही एक संकल्प सोडला होता। भिवगडाच्या पायथ्यापासून तर गडमाथ्यापर्यंत सर्वत्र रानझाडं लावायची। कारण मित्रांनो, जर आपण एखादा गड संवर्धन करतोय, त्या गडाचा संवर्धनाचा भाग म्हणून आपण निश्चितच त्या गडाचं संवर्धन करत असताना त्या गडाचा इतिहास आपण उजागर करण्याचा प्रयत्न करतो। त्या गडाच्या पायथ्याशी असलेलं गाव किंवा आदिवासी वाडी, पाडा, जे काही असेल ते, की जो गड आपण संवर्धन करतोय त्याच्या खाली असलेली पायथ्याची गावं ही सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजेत, यासाठी आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे। आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही मोहीम आखली होती आणि त्यासाठीच सर्व हा अट्टास।
किती जबाबदारी आपली झाडा जगवायची आता? 200 म्हटल्यावर जगवलं 113%. 113%. 3% वरचे माझे वाढले का? आपला एकमेव शिवाय उपस्थित राहिले त्यामुळे आपण दोघांना मिळून त्यांना देऊ. आज आम्ही ग्रुप ग्रामपंचायत गौरकामतच्या वनक्षेत्रामध्ये झाड लावण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही वन विभाग अलिबाग परिक्षेत्र कर्जत पूर्व मार्फत 1 जुलैपासून वन महोत्सवानिमित्त आम्ही गावोगावी जाऊन वृक्ष लागवड करत आहोत. या मोहिमेमध्ये जवळजवळ शाळा असतील, गावातले पाडे आहेत, वाडी वस्त्या आहेत, यातल्या जनसमुदायाला याच्यामध्ये समावेश करून घेऊन वृक्षाचे आम्ही महत्त्व आणि त्याची महत्त्वाविषयी आम्ही जनजागृती करत आहोत. आता 600 हो रही है कम आओ पेड़ लगाए हम, फक्त आपण हे व्हॉट्सॲपवरती सोशल मीडियावरती करतो, परंतु प्रत्यक्ष कृती करणं किती जरुरी आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि वृक्षाविषयी जास्ती माहिती सांगण्याची आवश्यकता नाही की आपला सर्वच जाणकार आहात याबाबत. आज आपण भिवगडच्या पायथ्याशी आपण वृक्ष लागवड करत आहोत. जर पाठीमागचं बघितलं आपण ईर्ष्यावाडीचा गड जो होता ती जी दरड कोसळून गाव पूर्ण ह्याच्यामध्ये गेला होता दरडेखाली, तर तिथं जर तुम्ही प्रत्यक्ष कोणी जाऊन बघितलं असं जागेवरती तिथं 3-4 आंब्याची झाडं होती
जी झाडं 3-4 होती त्या बाजूला असे दोन्हीकडून माती गेलेली आहे आणि तिथले पुढची जी घरं आहेत 7-8 ते झाडामुळे वाचले आहेत. आज आपण ग्रामस्थ गौर कामत, भिवगड संवर्धन समिती अध्यक्ष आपले आणि सरपंच गावचे आणि आमचा स्टाफ एकर जमीन वृक्षारोपण करत आहोत आणि यामध्ये आपण सामील झालात. आम्ही आपले वन विभागामार्फत आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. 7 जुलै 2024 या दिवशी आपण रायगड जिल्हा परिषद आणि वनस्पती खातं यांच्यामार्फत आणि आपलं भिवगड संवर्धन समिती गौर कामत ग्रामपंचायतचं सदस्य आणि सरपंच यांच्यामार्फत हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे. पुढील 10 ते 15 वर्षात या ठिकाणी ज्यावेळेस वृक्ष मोठे होतील त्यावेळेस आपल्याला या वेळेचं आजचं महत्त्व कळेल, त्याचा उपयोग होईल आणि निश्चितच पर्यावरणाला पूरक असं आपलं चांगलं काम केलं याचं आपल्याला समाधान वाटेल. जसं आपल्या या भिवगड संवर्धन जी आपली जी सहाय्य संस्था आहे, जो फेब्रुवारीमध्ये जवळजवळ 101% आग विणवा लागतो, आग लागतो याच्यामध्ये आणि त्याला लागूनच आपला पूर्ण फॉरेस्ट आहे. काही प्रायव्हेट सेक्टर पण येतात आणि आपण दोघांच्या संयुक्त याच्यामध्ये जर टीम तयार केली तर याच्यामधून आपला बराच म्हणजे जंगल जे आहे ते वाचू शकते. आणि वेळोवेळी कसं आहे कॉन्टॅक्टमध्ये जर राहिलं तर आपल्याला अजून सुलभ करता येईल. आणि जे आज भिवगडची जी परिस्थिती आहे नुसतीच सगळं आमचं जंगल आम्ही कसं आहे या टोकापासून पहिल्याने इथंच लागते आग, या टोक्यापासून ती खिंड आहे आपली मागे आंब्याकडे, तिथं जर आपण रोखली तर आपला हा पूर्ण जंगल वाचू शकतो. या पद्धतीने आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये याचा पहिल्याने पूर्ण भिवगडला 10 रेषा काढून घेऊ, म्हणजे पुढचं जे आहे जंगल आपल्याला पूर्ण जवळजवळ वाचवता येईल. तर हे सांगणं आहे की आपण जर सगळ्यांनी टीमवर्कने आपण काम केलं तर जी दरवर्षाला जी हानी होती याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना बायोडायव्हर्सिटी ते आपल्याला वाचवायचं आहे. आणि या डायव्हर्सिटीमध्ये असं आहे ते जे कृमी कीटक वन्य प्राणी त्याच्यामध्ये झाला, झाडं आली, निसर्ग आला, तेवढं जर वाचवता येईल तर या वर्षामध्ये आपल्या याच्यामध्ये एवढी कोकणामध्ये एवढी हीट होती म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होती ते अशी हीट आजपर्यंत आपण नव्हती पाहिलेली. कारण मला पण जवळजवळ 26 वर्ष झाली, मी पण नव्हती पाहिलेली. पण जसे जसे वर्ष वाढत गेलेत तसं वातावरणामध्ये इफेक्ट परिणाम घडायला लागला. कुठं बेमोसमी पाऊस पडायला लागला, बेमोसमी पाऊस झाला तर मग पावसाळ्याचा जो जूनपासून सुरू झाला आपला मोसमी पाऊस त्याच्यामध्ये कुठेतरी परिणाम व्हायला लागला आणि तो बायोडायव्हर्सिटीचा जो परिणाम इफेक्ट आहे तो जास्त मनात दिसायला लागला. तसं बा आपण थोडंसं जर त्याला हातभार लावला काही ना काही फरक पडू शकतो. याच्या अनुषंगाने आपण सगळं टीमवर्कने आपण काम करू, सगळं मिळून आपल्याला जसं आणि तुम्हाला जसं सहकार्य पाहिजे असेल तसं आम्ही कोणत्याही रात्री बेरात्री केव्हाही बोलवा आम्हाला, ते आम्ही हजर राहू.